कारलं म्हटलं की नको वाटतं खायला, कडू कारलं नको असं वाटतं, परंतु अशा पद्धतीने करणार तर सगळेच आवडीने खाणार बरं का. तर मस्तपैकी कारलं आपण आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि सगळ्यांना आवडणार बरं का ही रसाभाजी. तर छानपैकी आज आपण तयारी करूया. तर चला आता काटेरी कारली घेतली आहेत पाहू शकता इथे, आणि अशीच बारकी बारकी कारली घ्यायची. आता ही उभ्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया. तर आपण 4 ते 5 भाग असे करून घेणार आहोत लांबट आकारामध्ये, आणि यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे खाताना टसटस कारल्यातले बिया हे लागत नाही. जर कवळीचं अगदी कारले असतील तर मग त्यातल्या बिया राहून दिल्या तरी चालू शकतं. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे कारलं कट करून घेतलेलं आहे. आता यातल्या सर्व बिया आपण काढून घेऊया. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पाहू शकता आपण कारल्यातल्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत. आता सर्व कारले आपण अशाच पद्धतीमध्ये कट करून घेणार आहोत आणि अशा बिया काढून घेणार आहोत. तर इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये सर्व कारले आपण इथे टाकून घेऊया. आता या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला यात पिळायचा आहे. आता ही कारली आपल्याला एक अर्धा तास तशीच ठेवायची आहेत आणि या भाजीसाठी आता आपण वाटण काढूया. तर पाहू शकता इथे लसूण, कांदा, कोथिंबीर, खोबरं आणि थोडंसं आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता तेलामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं चांगलं काळसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर काळ्या वाटणाची भाजी म्हटली की मग काळं वाटण चांगलं हे परतलं गेलं पाहिजे, तेव्हा ती कारल्याची भाजी किंवा काळ्या वाटणाची भाजी छान होते. तर अशा प्रकारे वाटण काढून तुम्ही नक्कीच कारल्याची भाजी करून पहा, खूप छान होते आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तर आपलं खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे. आता आपण कांदा देखील काळसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तर पाहू शकता आपला कांदा देखील चांगला काळसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे, तो देखील काढून घेऊया. आता सर्व वाटण आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि मग फिरवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपण इथे करून घेतलेलं आहे. आता जी कारली आपण पाण्यामध्ये ठेवली होती ती कारली आता पाण्याच्या बाहेर आपण काढून घेऊया आणि थोडीशी विसळून म्हणजे थोडीशी दाबून प्रेस करून त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. जो कडवटपणा असतो तो निघून जातो. तर सर्व कारली अशाच पद्धतीमध्ये आपण काढून घेऊया. आता पुन्हा आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. आता आपण जी कारली 4 भाग करून पाण्यामध्ये मिठामध्ये ठेवलेली होती, आता ती कारली आपण थोडीशी निथळून घेतलेली आहे आणि पुन्हा थोडंसं तेल टाकून आपल्याला कारली चांगली परतून घ्यायची आहेत. तर मोठ्या आचेवरती आपण एक कारली 5 मिनटं परतून घेणार आहोत आणि चांगली आलटून पलटून ही कारली घ्यायची, म्हणजे कारल्यातला कडवटपणा एक निघून जातो. आणि एक 5 मिनटानंतर आपण कारली परतल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं आपण चांगली बंद आचेवरती वाफ काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण जर कारली वाफून थोडीशी पाणी काढून थोडीशी अशी परतून घेतली ना, मग कारल्यातला कडवटपणा एकदम नाहीसा होतो. तर पाहू शकता आता 2 मिनटं आपण वाफ काढूया आणि मंद आचेवरतीच वाफ काढायची आहे. तर पाहू शकता आपली कारली ते चांगली मंद आचेवरती एक 2 मिनटं आपण वाफ काढलेली आहे आणि कारली देखील अशी मऊसूत होतात आणि मग पटकन शिजली देखील जातात. तर कारली आपली चांगली परतली आहे. आता काढून घेऊया आपण आणि याच तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत. मोहरी टाकली आहे, जिरी टाकली आहे, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे आपण लाल तिखट आणि 1 चमचा आपण हळद घेतलेली आहे. तर मंद आचेवरती सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मसाला चांगला परतून घेतला ना की मग भाजीला तरी देखील चांगली येते. तर आपण जे वाटण केले होतं ते आता टाकून घेऊया आणि मंद आचेवरतीच वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मसाला चांगला परतला आहे. आता यामध्ये वाटणाचं आपण थोडंसं पाणी टाकूया आणि मंद आचेवरती 5 मिनटं मसाला आपल्याला शिजवायचा आहे. तर झाकण ठेवूया आणि पाहू शकता 5 मिनटानंतर छानपैकी मसाला चांगला आपला शिजला आहे, म्हणजे तरी देखील व्यवस्थित आलेली आहे. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला आणि थोडंसं पाणी वाटणाचं टाकून एक मंद आचेवरती 5 मिनटं ठेवले की मग छान तरी येते. आता गॅस आपण मोठा केलेला आहे आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर या पाण्यामध्येच आता आपल्याला जी कारली आपण तेलामध्ये परतून घेतलेली आहे ती कारली आपण सोडून घेऊया. तर भाजीला आता चांगली मोठी खदखदून उकळी येईपर्यंत भाजी चांगली 2 मिनटं
आपण शिजवून घेणार आहोत मोठ्या उकळीमध्ये. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे. तर कारली आपण चांगली ढवळून घेऊया आणि मोठ्या आचेवरती एक 5 मिनटं उकळी येण्यासाठी ठेवूया. तर पाहू शकता छानपैकी अशी खदखदून उकळी आलेली आहे. आता मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ही कारली छान वाफवायची आहेत. तर पाहू शकता एक 5 ते 10 मिनटामध्येच कारल्याची भाजी छानपैकी तयार होते आणि पाहू शकता अशी भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होते आणि कारली छानपैकी शिजली गेली आहेत. तर आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. तर तुम्ही नक्कीच अशी कारल्याची भाजी करून पहा. खूप छान होते चवीला आणि मस्तपैकी आपण रस्साभाजी केलेली आहे. जास्त पातळसर पण नाही आणि घट्टसर पण नाही. मीडियममध्येच अशी भाजी केलेली आहे जेणेकरून भाकरीबरोबर आपल्याला खाता येईल. पाहू शकता. तर आज केलेली कारलीची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशी कारल्याची भाजी एकदा तरी करून पहा. खूप छान होते बरं का चवीला भाजी ही. वेगवेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी ही करून खाल्ली गेली पाहिजे आपण, कारण काय कारलं बरेच जण म्हणतात की आवडत नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने कारलं करून खाल्लं ना मग जरा चवीला देखील छान लागतं आणि वेगळ्या पद्धतीने केले म्हणून ते आवडीने खातात. तर म्हणून अशा प्रकारे भाजी तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तर या जेवायला मस्तपैकी बाजरीची भाकर आणि मस्तपैकी कारल्याची रस्सा भाजी आणि बरोबर काकडी.